नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या द ऑलराउंडर कोच चॅनलमध्ये, जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने. प्रश्नार्थी शब्दांपासून बनणाऱ्या वाक्यांमधील सर्वच प्रश्नार्थी शब्द मागच्या 2 भागात पूर्ण झाले नव्हते. पण आजच्या भागात ते उरलेले सर्व प्रश्नार्थी शब्द आपण पूर्ण करणार आहोत. प्रश्नार्थी शब्द कोणते असतात ते आपण मागच्या भागात बघितलेलेच आहे. तर उरलेले प्रश्नार्थी शब्दांमधील पहिला प्रश्नार्थी शब्द आहे whom म्हणजे कोणाला. काही उदाहरणे पाहूयात म्हणजे whom हा प्रश्नार्थी शब्द केव्हा वापरतात हे तुमच्या लक्षात येईल. तू कोणाला विचारलं? Whom did you ask? तो कोणाला सांगत आहे? Whom are you telling? तू कोणाला विचारशील? Whom will you ask? आता आपण कोणाला विचारायचं? Whom shall we ask now? तू कोणाला विचारलं होतंस? Whom had you asked? मला वाटतं तुम्ही आता इतकं काही शिकला आहात, की या सर्व उदाहरणांमध्ये वाक्याच्या काळाप्रमाणे मुख्य क्रियापदाचे रूप वापरले गेले आहे, हे मला तुम्हाला सांगण्याची आता गरज नाही. हू आणि whom या प्रश्नार्थी शब्दामध्ये जर प्रश्न विचारताना काही गोंधळ निर्माण होत असेल, तर whom या शब्दाच्या आधी to हा शब्दसुद्धा तुम्ही वापरू शकता. कारण अशा प्रश्नांच्या उत्तरांमध्ये to हा शब्द असतोच. उदाहरणार्थ, टू whom will you ask? तू कोणाला विचारशील? आय विल आस्क टू राम. मी रामला विचारेन. whom या प्रश्नार्थी शब्दानंतर आता बघूयात व्हिच आणि whose या प्रश्नार्थी शब्दांपासून बनणारी वाक्ये. व्हिच म्हणजे कोणता, whose म्हणजे कोणाचा. या 2 प्रश्नार्थी शब्दांपासून बनणाऱ्या प्रश्नांची काही उदाहरणे बघूयात, म्हणजे हे शब्द समजणे सुद्धा सोपे होईल. तू कोणते पुस्तक वाचत आहे? व्हिच बुक आर यू रीडिंग? तुम्ही कोणती भाषा बोलता? व्हिच लँग्वेज डू यू स्पीक? प्रश्नार्थी वाक्य बनवण्याची रचना आपण प्रश्नार्थी वाक्याच्या पहिल्याच भागात बघितली आहे. त्यामुळे आता मी सरळ उदाहरणेच सांगत आहे. तू कोणाची पुस्तके वापरत आहेस? Whose books are you using? तू कोणाचा सल्ला घेतला आहे? Whose advice have you taken? आता बघूयात काही उदाहरणे. How many आणि how much या प्रश्नार्थी शब्दाने सुरू होणाऱ्या वाक्यांची. How many आणि how much या दोन्ही शब्दांचा अर्थ जरी एकच असला, तरीही या दोन्ही शब्दांमध्ये थोडा फरक आहे. तर मुले, मुली, पुस्तके, खुर्च्या, मित्र, लोक अशा संख्येने मोजता येणाऱ्या शब्दांसाठी हाऊ मेनी हा प्रश्नार्थी शब्द वापरला जातो. संख्येने मोजता येणाऱ्या शब्दांना संख्यावाचक शब्द म्हणजेच काउंटेबल वर्ड असे म्हणतात. साखर, दूध, पाणी, ज्ञान, योग्यता अशा संख्येने न मोजता येणाऱ्या शब्दांसाठी हाऊ मच या प्रश्नार्थी शब्दाचा वापर केला जातो. काही उदाहरणे बघूयात म्हणजे या दोन्ही शब्दांमधील फरक लक्षात येईल. तुला किती भाषा येतात? हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू नो? किती लोक येत आहेत? हाऊ मेनी पीपल आर कमिंग? ते रोज किती तास काम करतात? हाऊ मेनी हवर्स डू दे वर्क एव्हरी डे? तू किती पैसे खर्च केलेस? हाऊ मच मनी डिड यू स्पेंड? ती किती कमावते? हाऊ मच डज शी अर्न? या पुस्तकाची किंमत किती आहे? हाऊ मच डज धिस बुक कॉस्ट? व्हॉट हा प्रश्नार्थी शब्द मराठीमध्ये प्रामुख्याने काय यासाठी वापरला जातो. पण दुसऱ्या काही अर्थाने सुद्धा व्हॉटचा वापर होऊ शकतो. व्हॉटचा वापर काय याशिवाय आणखीन कसा केला जातो हे आपण बघूयात. अशा वाक्यांमध्ये वाक्याच्या शेवटी किंवा व्हॉट नंतर काही ठराविक शब्द वापरले जातात. त्या अनुषंगाने व्हॉट या शब्दाचा अर्थ बदलत जातो. व्हॉट लाइक कशासारखा? व्हॉट फॉर कशासाठी? व्हॉट मोस्ट कशाला? व्हॉट ॲट कशाकडे? व्हॉट काइंड कशा प्रकारचा किंवा कशा प्रकारची? व्हॉट टाईम कोणत्या वेळी, केव्हा, कधी? तो कसा किंवा कशासारखा दिसतो? व्हॉट डज ही लूक लाइक? तो एका राजकुमारासारखा दिसतो. ही लुक्स लाइक अ प्रिन्स. तू हे कशासाठी करत आहेस? व्हॉट आर यू डूइंग धिस फॉर? तू सर्वात जास्त कशाला घाबरतोस? व्हॉट डू यू फिअर मोस्ट? तू कशाबद्दल बोलत आहेस? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? तू कशाकडे पाहत होतास? व्हॉट वेअर यू लुकिंग ॲट? तू कसली नोकरी शोधत आहेस? व्हॉट काइंड ऑफ जॉब आर यू सर्चिंग? क्लास किती वाजता संपतो?
व्हॉट टाईम डज द क्लास फिनिश? प्रश्नार्थी वाक्यात नेहमीच व्हॉट नंतर सहाय्यकारी क्रियापद येतं. अर्थातच त्याच्या रचनेनुसार. पण ही काही वाक्ये लक्षात घ्या. व्हॉट मेड यू थिंक दॅट? का बरं वाटलं तुला तसं? व्हॉट हॅपन टू युअर शर्ट? तुझ्या शर्टला काय झालं? व्हॉट कॉज्ड द एक्सप्लोजन? स्फोट कशामुळे झाला? अशी बरीच वाक्ये इंग्लिशमध्ये दुसऱ्या प्रकारेही बोलली जातात. पण कधी अशी वाक्ये आपल्या कानावर पडली तर गोंधळ होऊ नये किंवा आपल्याला हे माहिती असावं म्हणून ही उदाहरणे आपण पाहिली आहेत. व्हॉट प्रमाणे हाऊ या प्रश्नार्थी शब्दाचा सुद्धा वेगळ्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, ही घटना वर्षातून किती वेळा घडते? हाऊ ऑफन डज दिस इव्हेंट ऑकर्स इन अ इयर? तू मला किती वेळ वाट पाहत ठेवशील? हाऊ लाँग विल यू कीप मी वेटिंग? लांबी, रुंदी, वजन, आकार अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट आणि हाऊ या दोन्ही प्रश्नार्थी शब्दांचा वापर करता येतो. उदाहरणार्थ, त्याचं वय काय आहे? व्हॉट एज ही इज? किंवा व्हॉट इज हिज एज? किंवा हाऊ ओल्ड इज ही? तुझी उंची किती आहे? व्हॉट इज युअर हाईट? किंवा हाऊ टॉल आर यू? ही विहीर किती खोल आहे? व्हॉट इज द डेप्थ ऑफ दिस वेल? किंवा हाऊ डीप इज दिस वेल? तर इथे आपला प्रश्नार्थी वाक्य हा टॉपिक संपलेला आहे आणि आता आपण पुढे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकण्यासाठी, ज्यामुळे आपलं इंग्लिश अजून पक्कं होणार आहे. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.